नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। एक अतिशय महत्त्वाचे अपडेट घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये आणखी 4 BAMS कॉलेजला नव्याने मान्यता मिळालेली आहे। नेमके कॉलेजेस कोणते आहेत, कोणत्या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर किती सीटला मान्यता मिळालेली आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक राऊंडला नव्याने काही BAMS कॉलेज ॲड होताना आपल्याला पाहायला मिळतात। येणारा जो महाराष्ट्राचा चौथा BAMSचा राऊंड आहे त्याच्यामध्ये हे नव्याने मान्यता मिळालेले कॉलेज समाविष्ट होतील। नेमके कॉलेजेस कोणते आहेत, कोणत्या ठिकाणी आहेत याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन पाहूयात। व्हिडिओचा विषय आहे न्यू BAMS कॉलेज महाराष्ट्र। NCISM ही जी काही BAMS कॉलेजला मान्यता देणारी भारत सरकारची बॉडी आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर काल एक नोटीस प्रकाशित झालेली आहे। नोटीसची डेट आपण पाहिली तर 3/11/2025 अशा प्रकारची आहे। त्याच्यामध्ये संपूर्ण देशभरामध्ये नव्याने मान्यता मिळालेल्या कॉलेजची यादी दिलेली आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 4 नवीन BAMS कॉलेज असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये पहिलं कॉलेज आहे महात्मा फुले आयुर्वेदिक महाविद्यालय अकोला ॲट बाबुळगाव। अकोला जिल्ह्यात हे कॉलेज आलेले आहे। या ठिकाणी 100 सीटला मान्यता मिळालेली आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आपण बघितलं तर पुढचं कॉलेज आहे शिवशंभू आयुर्वेदिक कॉलेज अँड VR आयुर्वेदिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल। हे कॉलेज आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये। या ठिकाणी 60 सीटला मान्यता या ठिकाणी मिळालेली आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे ASPM आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल ॲट पोस्ट सांगुळवाडी तालुका वैभववाडी डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे कॉलेज आहे। या ठिकाणी 100 सीटला मान्यता मिळालेली आहे। याच्या अगोदर ASPM याच नावाने बुलढाणा या ठिकाणी कॉलेज होतं, आता याच नावाने कॉलेज सुरू होतंय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। 100 सीटला या ठिकाणी ऑफिशियल मान्यता मिळालेली आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर शंकरनगर अकलूज तालुका माळशिरस डिस्ट्रिक्ट सोलापूर महाराष्ट्र। या ठिकाणी 100 सीटला मान्यता मिळालेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजेच मागचे काही राऊंड आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला उत्तर महाराष्ट्र आणि त्याचबरोबर विदर्भामध्ये कॉलेजची संख्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळालेली होती। या राऊंडला मात्र जे काही नव्याने कॉलेज मान्यता मिळालेले आहे त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 कॉलेजला नव्याने मान्यता मिळालेली आहे। आणखी काही कॉलेजेस आहेत जे मान्यतेच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। येत्या 1-2 दिवसांमध्ये त्याच्या संदर्भात सुद्धा काही ऑफिशियल नोटीस NCISMच्या वेबसाईटवर येते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील ज्या विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत BAMSला ॲडमिशन मिळालेलं नाही त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये आणखी BAMS कॉलेजची संख्या जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळतील। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आहे। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।